मित्रांनो, नमस्कार. जावास्क्रिप्ट मध्ये लेट व्हेअर आणि कॉन्स्ट का वापरता? इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर किंवा ऑब्जेक्ट फंक्शन ॲरे का वापरत नाही? अच्छा. या गोष्टीला आपण समजून घेऊ. बात तो सही है. जावास्क्रिप्ट काय? सिंक्रोनस, सिंगल थ्रेडेड, स्क्रिप्टेड, वीकली टाइप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. वीकली टाइप्ड कसं? चला हे आपण समजून घेऊ. एका एक्झाम्पल, समजा तुम्ही एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ओके, ते काय करतं? ते काहीतरी कॅल्क्युलेशन करतं आणि त्याचं उत्तर देतं. उदाहरणार्थ कॅल्क्युलेटर सारखं ते सॉफ्टवेअर तुम्ही बनवलं एका किराणा शॉपवाल्यासाठी. अच्छा, हमको सिखा रिया है. किराणा शॉपवाल्याकडे एक प्रोडक्ट आहे कोणता तरी, तो लोकांना खूप आवडतो. त्याला काय झालं मग, ते सॉफ्टवेअर जसं त्याने घेतलं आपल्याकडनं, तसे ना त्या प्रोडक्टसाठी 10 ऑर्डर आले किराणा शॉपवाल्याला आणि त्या एका प्रोडक्टची किंमत होती 1000 रुपये. त्याने काय केलं, एकदम फास्ट 1000 गुणिले 10 केला आपल्या त्या सॉफ्टवेअर मध्ये आणि उत्तर काय भेटलं त्याला? 10,000. बरोबर उत्तर आहे काय? बरोबर आहे, कारण की तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे. होल नंबर स्टोअर करण्यासाठी इंटिजर टाइपचा डेटा टाइप लागतो. बात तो सही है. तुम्ही काय केलं, इथं इंटिजर घेऊन ठेवलेला आहे म्हणून तुमचं उत्तर काय आलं? 10,000 बरोबर उत्तर आलं. बट काही दिवसानंतर येणाऱ्या त्या प्रोडक्टची किंमत कंपनीने वाढवून दिली आणि त्याची किंमत केली 1000.50. अच्छा. तर आता तुमच्या उत्तरामध्ये काय चेंज व्हायला पाहिजे? येणारा उत्तर यायला पाहिजे 10,005 रुपये. बट तुम्ही इथं इंटिजर वापरलेला असल्यामुळे उत्तर काय येईल? 10,000. असंभव. असंभव. कारण की इंटिजर फक्त होल नंबर म्हणजे पूर्ण संख्यांना जो स्टोअर करून ठेवतो, त्याच्यामुळे इथं इश्यू काय झाला, इथं जेव्हा त्यांनी 1000.50 गुणिले 10 केलं नवीन प्रोडक्टचे 10 ऑर्डर आल्यानंतर कॅल्क्युलेशन करायला, तर उत्तर काय भेटलं त्याला? इंटिजर वापरल्यामुळे 10,000. हा 0.50 जो आहे तो धरला गेला का? नाही धरला गेला. बात तो सही है. त्यांनी जसं एंटर केलं 1000.50, तर याच्यामध्ये काय झालं असेल, हा ते इंटिजर आहे त्याला माहिती, हा होल नंबरला स्टोअर करून ठेवतो, त्याच्यामुळे त्याने हा जो 0.50 याला स्किप करून दिला. पकड लिया साडू, पकड. स्किप. त्याने कोणता नंबर स्टोअर केला? फक्त हा 1000 समोरचा. पॉइंट नंतरची कोणतीच व्हॅल्यू त्याने स्टोअर केली नाही. याला प्रोग्रामिंग मध्ये म्हणतात एक प्रकारे डेटा लीक इश्यू. क्या बात है सर, क्या बात है त्याच्यामुळे सर. कोणता डेटा लीक होऊन गेला? 0.50. आणि कोणता कन्सिडर झाला? 1000. त्याच्यामुळे उत्तर काय आलं? 10,000. आणि लॉस कितीचा झाला? 5 रुपयांचा.